जनसंग्राम न्यूज, बातमीची सत्यता हीच आमची ओळख। सेलू शहरातील आठवडी बाजारानं अखेर अतिक्रमणाच्या समस्येतून काहीसा मोकळा श्वास घेतला। नागरिक आणि व्यापाऱ्यांच्या सातत्यपूर्ण तक्रारीनंतर प्रशासनाने कारवाई करत रस्त्यावरील अतिक्रमण हटवण्यात करूनही ठोस कारवाई होत नव्हती। मात्र स्थानिक माध्यमांनी हा मुद्दा सातत्याने उचलून धरल्यानंतर प्रशासनानं अखेर धडक पावलं उचलली। अतिक्रमण काही प्रमाणात हटवण्यात आले असून ओट्यामुळे सुरुवात केली। गेल्या काही महिन्यांपासून आठवडी बाजार परिसरामध्ये वाढत्या अतिक्रमणामुळे मोठे वाहतूक कोंडी निर्माण होत होती। हातगाड्या, तात्पुरती दुकाने आणि रस्त्यावर लावलेले ओटे यामुळे मुख्य रस्ता अरुंद झाला होता। परिणामी नागरिक, शाळकरी मुले आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागत होता। किरकोळ अपघातांच्या घटनाही वाढल्यानं नागरिकांमध्ये चिंतेचं वातावरण निर्माण झाले होते। नगरपंचायतीकडे वारंवार तक्रारी ओटे मूळ जागेत हलवण्यात आले आहे, त्यामुळे सध्या तरी वाहतूक सुरळीत होताना दिसते। आता प्रश्न असा आहे की ही कारवाई कायम राहील का? भविष्यात अतिक्रमणावर प्रभावी नियंत्रण ठेवले जाईल का? याकडे सेलूकरांचं लक्ष लागलंय। सध्या मात्र आठवडी बाजार परिसरात दिलासा मिळाल्याचं चित्र आहे। गणेश खोडके, जनसंग्राम न्यूज याकडे सेलूकरांचं लक्ष लागलंय। सध्या मात्र आठवडी बाजार परिसरात दिलासा मिळाल्याचं चित्र आहे। गणेश खोडके, जनसंग्राम